नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, मे महिन्याची सुट्टी म्हटली ना की आपल्याला अजूनही आठवतं, आपल्याला म्हणजे तुमचं माहित नाही, मला अजूनही आठवतं मामाच्या गावाला जाऊया. बघी ना आपलं गाणं होतं ना, मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जा. आणि मामाचं गाव म्हटलं की जायलाच पाहिजे ना. मग तिकडच्या विहिरीत पोहायचं, हो की नाही, विहिरीत पोहायचं, आजीच्या हातचं मस्त मस्त जेवायचं, रात्री झोपताना गप्पा किंवा गोष्टी ऐकण्याचा हट्ट धरायचा, मग राक्षसाच्या गोष्टी, मग एकमेकाला घाबरवून झोपवायचं किंवा झोपायचं, आहे की नाही. आणि या सगळ्या ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट होत्या त्या आंबा आणि फणस, त्याच्यावर ताव मारायचा. आणि सगळ्यात महत्वाची व्यक्ती होती ती आजी. हल्ली कसं झालंय, प्रत्येक घरात आजी असतेच अशातला भाग नाही. नाही हल्ली जरा विभक्त कुटुंब पद्धती झाल्यामुळे पूर्वीसारखी कशी आजी घरात असायची, इथून हाक मारायची, तिथे लक्ष असायचं, सगळीकडे लक्ष असायचं. आता कसं विभक्त कुटुंब झाल्यामुळे आजी प्रत्येक घरात असते असं नाही. आणि म्हणूनच आजीचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि आजीच्या हातचे पदार्थ खाण्यासाठी आज मी इथे खास एका आजीला बोलवलेलं आहे. नुसते आजी नाही, त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी सुद्धा आहे. दोघींचे आपण इथे स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. दोघींचंही मनापासून स्वागत. आपलं नाव? सुमन प्रभू मिराशी. ओके, मी तुम्हाला आता सुमन आजी म्हणणार आहे. अगदी हरकत नाही. तुमचं नाव? माधुरी जोशी. तुमचं नातं? ही माझी आई. ही माझी आई. ही तुम्ही यांची आई. ओके ओके. तुम्ही राहायला कुठे? मी चिंचवडला राहायला. चिंचवडला. आणि तुम्ही? कोथरूडला. ओके. मूळच्या पुण्याच्याच? नाही, मग मूळच्या आम्ही मिरजेचे. मिरज. ओके. आणि लग्न झाल्यानंतर किर्लोस्करवाडी. तिथून मग पुण्याला मुलगा असल्यामुळे पुण्याला आलो. बरोबर. आणि मूळच्या तुम्ही कोण, म्हणजे आडनाव मूळचं? माझं माहेरचं आडनाव खरे. खरे. बर. खऱ्यांचे तुम्ही प्रभू देसाई झालात, प्रभू मिराशी झालात. आणि मिरजेहून तुम्ही आलात किर्लोस्करवाडीला. किर्लोस्करवाडीतून पुण्यात आलात. पुण्यात किती वर्ष आहात? पुण्यात 20 वर्ष झाली. 20 वर्ष. बरं, मुलगा काय करतो? मुलगा किर्लोस्कर न्यूमॅटिक्स मध्ये मॅनेजर आहे, असिस्टंट मॅनेजर. बर. आणि मार्केटिंग बघतो सगळा तो. मार्केटिंग इन्चार्ज असं म्हणाला. आणि तुम्ही? मी चिंचवडला असते. बर. आम्ही घरात मी, माझे मिस्टर आणि 2 मुलं. बरं. यजमान काय करतात? त्यांचा बिझनेस आहे. कसला? टिश्यू पेपर. टिश्यू पेपर. आणि मुलं? मुलगा फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला आहे आणि मुलगी छोटी 7वीला आहे. बरं. मोठं इंजिनिअरिंग कुठल्या ह्याच्यातून करतो? कम्प्युटर. आणि कॉलेज? इंदिरा मागच आहे ते, सोमाटणे फाट्याला. आणि धाकटी कशात आहे म्हणाल तुम्ही? धाकटी इंग्लिश मिडियमला आहे, 7वीला आहे. बरं. नावं काय त्यांची? मोठ्या मुलाचं नाव ध्रुव आणि मुलीचं पूर्वा. बरं, आता आपण जरा तुमच्या शालेय जीवनाकडे येऊया. शालेय जीवन म्हणजे खूप छान असतं. अगदी. म्हणजे डबा घेऊन जायचा, चालत जायचं 2-3 मैल लांब, आणि मजकूर घ्यायचं खाक्यामध्ये. करेक्ट. आणि दप्तर म्हणजे असा तो अवतार सगळं जायचं आपलं चालत. आणि बरं, माझी आजी सुद्धा मला सांगायची की मी माझ्या मुलीला, माझ्या आईला डब्यात पोळी आणि भाजी एवढंच द्यायचो. माझी आई मला सुद्धा पोळी भाजीच द्यायची. आजचे आई बाबा सुद्धा पोळी भाजी द्यायचा प्रयत्न करतात, पण ते झेपत नाही. कारण आता मुलांकडे तेवढं लक्ष देऊ शकत नाहीत आई वडील. म्हणून आजी आहे ना. हा, म्हणून आजी आहे. पण आता ही प्रत्येक घरात आजी नसते हल्ली. बरोबर. हल्ली प्रत्येक घरात आजी नसते. त्यामुळे आजीचं जे प्रेम असतं ते एक वेगळ्या पद्धतीचं असतं प्रेम. म्हणजे ते संस्कारक्षम प्रेम असतं. म्हणजे आल्यानंतर हातपाय धुणं हे आई सांगू शकत नाही, कारण आईच मुळात लेट येते. आईच मुळात येते, बाबा सुद्धा लेट येतात. त्यामुळे हे जे संस्कारक्षम जे शिस्त लावायची जी गोष्ट आहे ती आजच्या नवीन पिढीला फार कमी मिळते. गरजेची आहे. पण आता ह्याच्यावर मार्ग कसा काढता येईल म्हणजे तुम्हाला काय वाटतं? काय आहे, पूर्वी कसं हे 4-5 मला मुलं असल्यामुळं हे एवढं केलं पाहिजे, तर शिक्षा असायची किंवा 7च्या आत आलं पाहिजे तर जेवायला मिळेल. अभ्यास झाल्याशिवाय जेवण नाही. 7 वाजेपर्यंत किती खेळा, पण नंतर त्या काही इलाज नाही. अंधार पडला की आदेश. आता तसं होत नाही, वेळ काळच राहिलेला नाही. बरोबर. खेळायला वेळ नाही, जेवणालाही वेळ नाही, सगळंच म्हणजे अनियमितपणे सगळा झालेला आहे. बरोबर. आणि मग तिला काय होतं, नाच शाळेत ना आली, पूर्वी सकाळची शाळा 12:30 यायची आणि ज्या दुर्दैवानं आमच्या गल्लीत कोणी मुलं नव्हती. मग आता कुणाशी मस्ती करायची, तिला खूप मस्ती करायला असायची. मग मी तिच्यावर मस्ती करायची. मग तिची मैत्रीण मी व्हायची त्या वेळेला. आजीच्या वेळेला मी आजीची भूमिका, हात पाय धुवून आलं पाहिजे, आल्याला काही इतर खायचं नाही, जेवलंच पाहिजे, ही शिस्त माझी. आणि म्हटलं मी तुझ्याशी खेळून पाहिजे होतं, जो समजशील तसं. मग ती दुकान करायची, मग गिरायक मी, असं सगळे खेळ खेळायचे. अगदी.
पण आता आपण खाद्य संस्कृतीचा विचार केला तर त्यावेळीची खाद्य संस्कृती म्हणजे माझी आई नेहमीच सांगते, वडील सांगायचे की आम्ही साजूक तूप खाल्लेली माणसं आहोत, आम्हाला काही होणार नाही. हो बरोबर, अगदी बरोबर. पण मी हे आज कॉन्फिडेंटली म्हणू शकत नाही. सकस अन्न खायला मिळायचं. आजची पिढी आहे ही डाएट या दृष्टीने विचार करते, जंक फूड वगैरे असं खाणं होतं. आणि पूर्वीची अंग मेहनतीची काम बायका ज्या घरातून करायची ती आज होत नाहीये, त्यामुळे बाहेर जाऊन त्यांना व्यायाम करावा लागतो. तर हा जो प्रकार आहे या प्रकारावर काही उपाय तुम्हाला जाणवतो का एक सिनियर म्हणून? ह्याच्यावर काय होतं म्हणजे आपल्याला खूप वाटतं, त्यांना मुलांना वसुलेला मुलाला वाटत असतं ते करावं, पण एक रात्री 11 वाजता येणार कंपनीतनं किंवा 10 वाजता येणार, सून येणार 6-7 वाजता, म्हणजे वेळेचं नाही, एक अमुक वेळेला अमुकच गोष्ट येईल असं नाही. पण निदान मी काय म्हणते, तुम्हाला संध्याकाळी शक्य नाही ना, सकाळ तरी तुमची आहे उठल्यावर सकाळी 6 वाजता तुमचा जो नियमित काय फिरणं असेल, प्राणायाम असेल ते घरात करा, आणि निदान एकत्र रात्रीचं जरी जेवण असावं, पण रात्री निदान सुट्टीच्या दिवशी तरी असावं, म्हणजे तुमच्या आमच्यात बोलणं, तुमची कंपनी, तुझं ऑफिस, माझं काय चाललंय प्रोग्राम, हे सगळं आपण एकमेकाला शेअर करतो आणि त्याच्यामध्ये एकमेक सगळेच आनंद घेतात. आणि मग तो पॉइंट आम्ही आमच्या घरात पाळलेला आहे. रविवार असेल, कुठली सुट्टी दिली असेल तर सगळ्यांनी एकत्रच बसायचं जेवायला, कुठल्या आठवड्यातून एक दिवसाचा तरी एकत्र. आता मी कसं काय प्रोग्राम करते आता, ते वाद्यशास्त्री खरे एक इतिहास नाटककार होऊन गेले, त्याचा मी 1 तास प्रोग्राम करते सध्या. तर मग आपण आपलं काय अनुभव असेल हे सांगतात, घरातल्या सांगावं असं वाटतं ना, घरातल्या. मग त्यावेळेला हे तुझ्या कंपनीत काय झालं, तुझ्या ऑफिसमध्ये काय झालं, ही छोटी आमची नात असती ती सांगत असते काय काय गंमत झाली, हे सगळं जो आनंद आहे, आणि आनंदाने जेवण एकत्र, टीव्ही न बघता, हे पहिलं आहे. टीव्ही बघायचा नाही जेव्हा. मला अजून सांगा, हे आई वडिलांचा हा जो शिस्तीचा भाग आहे हा तुमच्या घरात कितपत आहे? थोडा कमीच आलेला आहे. कमी आला, जेवढा यायला पाहिजे होता तेवढा नाही आलेला. बरं ठीक आहे, पण आज मी तुम्हाला इथे खास बोलवले ते असे वेगवेगळे पदार्थ खाऊन बघण्यासाठी, कारण बऱ्याच दिवसात मीही माझ्या आईच्या हातचा खाल्लेलं नाहीये, त्यामुळे तुम्ही तिच्याच वयाशी संबंधित असल्यामुळे तीच चव मला मिळेल याची मला खात्री आहे. आणि तुम्ही बऱ्याच दिवसात जाणं येणं झालं नसेल ना, एक 10-15 दिवसात, तेव्हा आपण दोघे मिळून त्यांच्या हातचं काहीतरी खाऊया. तुम्ही काय बनवून दाखवणार होताच? मी घरगुती गव्हाच्या पिठाच्या नूडल्स. गव्हाच्या पिठाच्या नूडल्स त्या वाळवायच्या, आणि जेव्हा करायच्या असतील, जसं पूर्वी वाळवण असायचे ना, तसं ते करून ठेवायचं. पापड वगैरे आपण सांगे सगळं तसं त्या नूडल्स वाळवून ठेवून ठेवायचे, आणि जेव्हा करायचे असतील त्या उकळत्या पाण्यातून काढून नेहमी प्रमाणाची जी रेसिपी असेल भाज्या घाला आणि खा पोटभर, पण त्या कणकेच्या आहेत, बाधायचा प्रश्न नाही. हे तुम्ही कधी केलं तुमच्या घरी? नाही, तिथं विकत नाही हे आता लेटेस्ट नातीसाठी आलेलं. आता केलेला शोध आहे. आणि अजून दुसरा पदार्थ कुठला आहे? तो आहे रवाचा ताबडतोब होणारा पराठा. रव्याचा ताबडतोब होणारा पराठा, फास्ट पराठा. ओके. आणि तुम्ही काय बनवणार? मी केळ्याचं आईस्क्रीम बनवणार. केळ्याचं आईस्क्रीम. बरं. आणि भाताच्या कुरड्या. चला, भूक लागलेली पहिलं कोण, तुम्ही का तुम्ही? नियरेस्ट टू आवर स्टुडिओ व्हाया किर्लोस्करवाडी पुणे अशा सुमनाजी आमच्या स्टुडिओत पोहोचलेल्या आहेत. आपली पहिली रेसिपी काय आहे? कणकेच्या नूडल्स. कणकेच्या नूडल्स टिकाऊ. ओके. मला साहित्य सांगता काय काय? ही कणिक आहे. ओके. हे मीठ आहे, आणि शेवाय बनल्यानंतर घाल्यानंतर ह्या भाज्या, आणि हे टोमॅटो सॉस. बरं, भाज्या म्हणजे काय 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 घातलं तुम्ही याच्यात? त्याच्यात कोबी आहे, फरसबी आहे, मटार आहे, गाजर आहे. ओके. आणि शिमला मिरच्या. म्हणजे आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही इथे घालू शकता. म्हणजे ह्या तुमच्या आवडीच्या भाज्या आहेत. अर्थात मला सगळ्याच भाज्या आवडतात, त्यामुळे काही घालू शकता. ओके. आणि ह्याला काय केलं तुम्ही? थोडस नरम दिसतात त्या. साखर आणि मीठ ह्याच्यामध्ये त्या थोड्याशा ठेवल्यात जरा वेळ. ओके. म्हणजे त्याला हे येण्याकरता चव किंवा टिकायच्या दृष्टीनं. ओके. साहित्य बघितलेलं आहे, आता आपण जातोय कृतीकडे. काय करणार तुम्ही पहिल्यांदा मला सांगा? आता हे पीठ घेणार, मोजून घेतलेलं 1 वाटी पीठ. 1 वाटी पीठ. आणि त्याला 1.5 वाटी पाणी. ते आपण इथे ठेवलेलं, ते गरम केलेलं आहे पाणी. आता काय करणार? आता ह्याच्यात मीठ घालायचं. मीठ. बरं. चवीपुरतं मीठ. ठीक आहे. आणि आता हे ह्याच्यामध्ये घालायचं. हळू हळू. नाही, एकदम सगळं होता सगळं. आता ते चांगलं ढवळून घ्यायचं. तुम्ही जवळ. पण हे गरम पाण्यात घालण्याचं काय कारण? कारण काय आहे,
नुसत्या गव्हाचं कणिक भिजवले पोळ्याची करायचं बुडाचं म्हटलं तर त्या येत नाहीत बाहेर. हा म्हणून थोडं त्याला गरम पाण्यातनं काढून चिकटपणा केला की त्या लवकर बाहेर पडतात बरं. शिवपात्रातनं. म्हणून त्याच्याकरता हे आधण पाणी तयार करून पीठ घालायचं म्हणजे बाहेर पडण्यायोग्य शिवपात्रातनं अशा हे बनवायचे. आता हे तयार झालेलं आहे. ओके. आता हे काढून ठेवायचं. थोडस अच्छा, तेल तेल देऊ का तुम्हाला? हा थोडस तेल घाला किंचित त्याच्यात घाला. हा आणि हे पीठ आहे त्याच्यात काढून घ्यायचं आता. बर घेऊ. ओके. खरंच चिकट चिकट झालं ते. हो म्हणजे मग त्या सोप्या पडतात तयार पडायला. ओके. आता काय करायचं? आता ह्याला ह्या पात्रात काढायचे. बरं तुम्हाला हे लागेल ना प्लेट लागेल ना? हो प्लेटला आपल्याला आवडीप्रमाणे घरून घ्या. कोणाला बारीक हव्या कोणाला मोठ्या हव्या. आता ह्या जरा मोठ्या घेतल्या की वाळल्यानंतर बारीक होतात आणि मग त्या फुलल्या की चांगल्या होतात जास्त. थोडस तेलाचं हा बस बस. आता हे थोडं घेतलं हे पीठ हे थोडस त्याचा जरा आता मऊ करून घे. हा जरा गोळा बनवायचा आणि मग थोडा अर्धा करून घेऊ. हे असं करायचं आणि ह्याच्यात टाकायचं. ओके. हा तसाच दुसरा घालूया आपण. बरं एकाच वेळी दोन्ही होऊन जातील. हा आणि मग ते घालून हे करायचं. गरम आहे. गंमत वाटते मला. आता काय करू सांगा? आता ह्या पाडायच्यात अशा पट्ट्या ह्याच्यात. नाही त्यांना नाही दाबायचं. काही येत नाही तर कशाला करतो मला काही कळत नाही. मी दाखवते. मला काय जमत नाही. उगाच काहीतरी काहीतरी उरतं. हा मग किती सोपं आहे. बघा अशा. अच्छा. परत आहे असं हे प्लास्टिकच्या पेपरवर उन्हामध्ये घालायचं. असं झालं तयार हे. हे उन्हामध्ये 1-2-3 दिवसात अगदी एका दिवसात वाळतात कडक ऊन मिळालं तर. आणि आता काय असतंय प्रत्येकाला काय वरची गच्च्या किंवा असं नाही गॅलरी असतात. एखाद्या गॅलरीमध्ये 2 तास ऊन मिळालं ना तरी तेवढ्या 2 तास उन्हामध्ये 2-3 दिवसात हे वाळून जातात. आणि आपल्याकडे गॅलरी गच्ची नसेल तर दुसऱ्या गच्च्या गॅलरीत घाला. त्यात काही अनुमान नाही करायचा. काय शेजारी काय म्हणायचं मग. आता ह्या अशा तऱ्हेच्या झाल्या. आलो. काय कडकडीत ऊन. हे बघा कडक झाले. फेकून मला तर खोक पडेल एवढी कडक झाली. पण ही खायची कशी मी एवढी कडक? अहो अशी खायची नाही. त्याच्याकरता हे पाणी ठेवलंय. तेच म्हटलं. त्या पाण्यात ना उकळून काढायच्या. नरम झाल्या तुम्हाला चाळणी करायच्या. पण ह्या अशा ठेवल्यात कडकडीत तुम्हाला वाटतायत किती. हो म्हणजे ह्या वर्षभर जसं साठवणीचे इतर पदार्थ करतो ना त्याप्रमाणे ह्या वर्षभर राहू शकतात. केव्हाही पोटभर खा. पोळी करायचा कंटाळा येतो ना तुम्हाला हे खायचं फर्स्ट क्लास. आता आपण हे त्यात घालणार आहोत ना? ओके. गॅस मोठा आहे का मीडियम तुम्हाला? नाही ठीक आहे मीडियमच असो. आपण मीठ घालू का ते थोडं? बस आता ह्या पाण्यामध्ये सोडायचं. मीठ घालण्याचं प्रयोजन काय आहे? चव येण्याकरता. बिन मिठाचं काय आपण खाऊ शकत नाही. बरोबर. आता ह्याच्या घ्या सोडायच्या. हे सगळं आपण या पाण्यामध्ये सोडलेल्या. ओके. आता हे तसं होत राहील ना तिकडे? हो थोडस हलवायचं चमचा घेऊन. जरा उकळी यायला पाहिजे. होतो तोपर्यंत आपण इथे काय करायचं? हो चालेल. आता इथं आपण या भाज्या तयार करूया. काय करायचं त्याच्यात? आता ह्या तेलावर टाकायच्या. घालू सगळं? घाला घाला. आता ह्या आपण परतून घेतलेल्या आहेत. ओके. चांगल्या. ह्याची चव वाढवण्यासाठी आपल्याला मीठ आणि अजून ह्याच्यावर ते टोमॅटो सॉस घालायचं. पण आत्ता नाही घालायचं. मग ह्या जेव्हा नूडल्स मधनं हे मिक्स करतो ना ओके तेव्हा ते टोमॅटो सॉस घाला आणि कुठलं दुसरं सॉस हे 2-3 प्रकारचे आहेत. आंब्याचं लोणचं घातलं तरी काही फरक पडत नाही. चांगलं लागण्याची मतलब आहे. बास तसं बोललात. आता ह्या परतून घेतलेल्या आहेत. बऱ्यापैकी परतल्या की जरा त्याची चव जरा जास्त चांगला असते. कच्चटपणा वाटत नाही. आता ह्याच्यात थोडं झाकण ठेवायचं मिनिटभर. बरं. आणि मग 1 मिनिटांनी बंद करू. ह्याचं काय म्हणणं आहे? आता ह्याला आता उकळी फुटते. आता उकळी फुटली की लगेच त्या नरम होतील. बर.
आणि नरम झाले की आपण या चाळीने तोटायचे. ओके हा. ओके. ह्याच्यात ते आपल्याला अजून घालायचं तेल थोडस तेल टाकावं लागेल आत्ता तरी. किती बघा. जरा- पण तेलाचा वापर कशासाठी करणार, काम काय करणार? नाही, त्याला जरा सुटेपणा येण्याकरता चिकटणार नाही या पाण्यामध्ये, ह्याची काळजी. बस बस बस. आता आपण थोडे जरा हलवूया त्याला. हा पदार्थ तुम्हाला कसा काय सुचला? असंच काय झालं, लातू. मैद्याच्या आपल्या पोटाला म्हणजे एकूणच मैद्याचं सोसत नाही, हं. म्हणून मी गव्हाचं पीठ आपण पोळीला भिजवतो ना, त्याच्यातनं काय बाहेर पडेना. मग काय करता येईल ना, मग आपण कशी उकड काढतो तांदळाची वगैरे, मग तसं हे केलं तर काय होईल बघूया. प्रयत्न असं प्रयत्न करत हे अशा तयार झाल्या. ओके. हं. हे झालंय सुटेल. हा, आता या बघूया झाल्यात का. हा, जवळजवळ झालेलंच आहेत आता. आता ह्याच्यामध्ये आपण Yes. उतरूया. हो तुम्ही हा, नातवाला काम सांगितल्यासारखं आहे लेकाला. काय आता काय? आता हे पाणी, पाणी घे. हा, पाणी आता गेलेलं आहे असं म्हणूया, आपण समजूया. आणि याच्यात थोडं तेल टाकावं लागेल म्हणजे ते चिकटणार नाही. अजून घालू का? हा. आत्ता घालू? हो, घाला. हा, बस बस पुढे. हा, आता ह्या तेल घालून आता तयार झालेले आहेत. ओके. त्याच्याबरोबर डिश मध्ये काढायचे आता या. बर. मी मुद्दामून सेपरेट सेपरेट काढतोय म्हणजे ते खाताना बरोबर आपल्याला वेगवेगळं खाता येईल. ओके ओके. आता काय आता ह्याच्यावर भाज्या तयार झालेल्या सगळ्या. अच्छा, हे आपलं ह्याच्यात. हा, आपल्या आवडीप्रमाणे. आणि जास्त घातले, आवडत असेल तर जास्त घातली भाजी तरी चालेल. काय परवडतं त्याप्रमाणे घालायचं. घालू का सगळे? हा, चालेल. आणि आता हे मिक्स करायचे. लांबून एकदम चायनीज वाटते डिश. आता ह्याच्यामध्ये सॉस घाले टोमॅटोचा. किती तो? थोडा घाला. हा, बस. डन. रेडी टू ईट. तयार झाले. खायला हरकत अगदी. नाही. फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. गव्हाच्या नूडल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी गव्हाचं पीठ, मीठ, साखर आणि मीठ घालून वाफवलेल्या मिश्र भाज्या, टोमॅटो सॉस आणि तेल. कृती: प्रथम पॅन मध्ये पाणी उकळून त्यामध्ये गव्हाचं पीठ आणि मीठ एकजीव करून घ्यावं. बाउल मध्ये तेल घालून त्यामध्ये हे पीठ काढून मळून घ्यावं. हे पीठ सोऱ्यात घालून लांब नूडल्स पाडाव्यात आणि 2 ते 3 दिवस वाळवून घ्याव्यात. गरम पाण्यामध्ये मीठ आणि तेल घालून त्यामध्ये या गव्हाच्या वाळलेल्या नूडल्स वाफवून घ्याव्यात. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये वाफवलेले मिश्र भाज्याचे तुकडे परतून घ्यावेत. एका बोल मध्ये वाफवलेल्या नूडल्स घेऊन त्यामध्ये टॉस केलेल्या भाज्या, मीठ आणि टोमॅटो सॉस घालून डिश सर्व्ह करावी.